मराठी कथा एक बेरोजगार भावनाशून्य माणसाची। बसमधून प्रवास करताना रहदारीमुळे बस काही काळ रस्त्यावर थांबली असता मी सहज खिडकीतून बाहेर रस्त्यावरच्या कडेला पाहिलं तर एक दारू प्यायलेला भिकारी काम करण्यासाठी आपल्या बायकोला बेदम मारहाण करत होता आणि ती निपटून त्याचा प्रतिकार न करता त्याचा मार खात होती। मला वाटत होते बसमधून खाली उतरून त्याच्या कानाखाली 2 आवाज काढावे, पण ते तसे शक्य नव्हते। मनात वेगवेगळे विचार येऊन सुद्धा मी काही करू शकत नव्हतो। पण सर्व लोक असे त्या बाईला मार खात असताना का नाही बोलता हा प्रश्न माझ्या मनात वारंवार येत असे। कारण मुळात मला काही वाटत नाही त्या गोष्टीत काही तथ्य असावे, म्हणून जरी विचार केला कोणाच्या कानाखाली आवाज काढायचे धाडस माझ्याने होईल असं मला वाटत नव्हते, कारण की त्या शक्तीच्या प्रबळ मनातून मी वाया गेलेलो होतो। पण त्या स्त्रीने पण किती सोसावं, मनावर दगड ठेवून ती त्याच्याबरोबर संसार थाटत होती। तो तिला दररोज मारत होता आणि तसेच चाळीतील लोक सर्व त्यांच्या तमाशा पाहत असे, पण कोणीही त्या माणसाला बोलू शकेल अशी हिंमत करत नव्हते। पण काही लोक पण म्हणत होते की जाऊ द्या, हे दररोजचे आहे, त्या नवरा बायकोच्या भांडणामध्ये आपण का करू असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असे। कोणी बोलले तर प्रत्युत्तराला तिचा नवरा काही आपल्याला मारहाण तर नाही करणार, शिवीगाळ तर नाही करणार, याचा प्रत्येक जण विचार करत असे। पण करायला तर हवे म्हणणे असे आहे, बाकी लोक जगाला काय सांगतील याचा प्रश्न वेगळा, पण माणसाने प्रयत्न करायला हवे। आणि कोणाच्या कानाखाली आवाज काढण्याचे धाडस माझ्याने कधीही होणार नव्हतं, कारण मी अशा माणसाचे प्रतिनिधित्व करत होतो जे जन्मालाच संशय काळजी घेऊन आलेले असतात। तसं जर नसतं तर आमच्या शेजारच्या घरात राहणाऱ्या गृहस्थाला मी प्रथमच बदलून काढलं असतं। तो त्याच्या बायकोवर करत असलेला अन्याय मी तर माझ्या डोळ्यांनी दररोज पाहत असतो, पण कसं करावं हा मनात पहिला प्रश्न असतो। लहानपणापासून पाहत आलो होतो तो तिच्या बायकोवर केलेला अन्याय। त्याचं लग्न झालं तेव्हा मी असेल जेमतेम 7-8 वर्षाचा आणि तो 22-24 वर्षाचा असावा। नुकतीच वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या एका श्रीमंत घरातील जिने दुःख काय असते हे कधी न पाहिलेल्या देखण्या सुंदर, सोज्वळ आणि सर्वगुण संपन्न तरुणीशी त्याचा थाटामाटात विवाह झाला। तेव्हा तो कोणत्या तरी रंग बनवणाऱ्या कंपनीत कामाला होता। स्वतःचे घर होते, डोक्यावर इतर कोणाची जबाबदारी नव्हती, त्यामुळे लग्नापूर्वीच त्याला दारू पिणं आणि जुगार खेळणं अशी वाईट सवयी लागल्या होत्या, किंवा तो अशा व्यसनांच्या आहारी गेला होता असंही म्हणता येईल। त्यात त्याच्या घरात त्याला ओरडणारं वडीलधारी कोणी नव्हते। त्याचे वडील लहानपणीच वारले होते। आई ज्या बंगल्यात घरकामाची तेथेच राहायची। त्याच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते। त्याचा लहान भाऊ त्याच्या आत्याकडे गावी राहत होता। पूर्वीच्या काळीच नव्हे तर आजही काही प्रमाणात नवऱ्या मुलीचे व्यसन लग्न ठरवताना अगोदर सोयीस्करपणे लपवली जातात, तशा त्याच्याही लपवली गेली होती। लग्नानंतर सुरुवातीला वर्षभर सारं काही व्यवस्थित होतं। त्याच्या लग्नानंतर त्याच्या बायकोने बालवाडी शिक्षिकेचा अभ्यासक्रम पूर्ण करून ती बालवाडी शिक्षिका म्हणून काम करू लागली। तिचा पगार आणि तिच्या घरच्यांच्या वरचेवर होणारे आर्थिक मदतीमुळे त्यांना पैशाची कधी टंचाई भासली नव्हती, म्हणून यालाही संसार करणे फार आनंदित वाटत होते। लग्नानंतर 4-5 वर्षातच त्याने 2 मुली त्याला झाली, एक मुलगा आणि एक मुलगी अशी 2 मुली त्याला होती। या दरम्यान त्यातच दारू आणि जुगार व्यसन पुन्हा बळावलं होतं। तो त्या चालू नोकरी सोडून घरी बसला होता। मित्रांसोबत फुकटची दारू डोसू लागला आणि ओळखीच्या माणसांकडून छोटे छोटे आणि खोटे बोलून पैसे घेऊ लागला।
जुगारात हारू लागला. नंतर जेव्हा मित्रांनी दारू पाजायची बंद केली आणि नातेवाईकांनी पैसे द्यायचे बंद केले होते, तेव्हा तो बायकोला मारहाण करून तिच्याकडून पैसे घेऊ लागला. लोक लज्जेदार त्याची बायको हे सारं सहन करत होते. बायकोच्या नात्यातील लोकांकडून तर त्याने तितकंच नाव सांगून पैसे घेतले. हे जेव्हा त्याच्या बायकोला कळले तेव्हा तिने स्वतःच्या अंगावरचे दागिने गहाण ठेवून त्यांचे पैसे परत केले. त्यामुळे तो अधिकच शेफारला. लोकांकडून बायकोचे नाव सांगून व्याजाने पैसे घ्यायचा. मनसोक्त तो दारू डोसलायचा व उरलेले पैसे त्यांचे जुगारामध्ये हरून जायचे आणि रात्री उशिरा दारूच्या नशेत घरी आल्यावर बायकोला विनाकारण बदलून काढायचा आणि तिनं सारं न काढता सहन करायचे. हेही कमी नाही म्हणून शेजारच्या पाजारच्या आई बहिणी काढायच्या. त्याला मीही अपवास्पद नव्हतो हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे हळूहळू त्यांच्याबरोबर शेजार पाजारांनीही नाते तोडले होते. त्यामुळे तो अधिकच बिथरला होता. एक दोनदा तर त्याने चक्क दिवाळावर डोके आपटून आणि धारदार पत्तीने आपल्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला, पण सुदैवाने ती त्याच्यातून बचावला. या सगळं वातावरणात त्याची मुली मोठी होत होती. त्याच्यामुळे त्याच्या मुलांचे जीवनही नीरस आणि बेचव झालं होते. त्याची दोघी मुले अर्थात मुलगा आणि मुलगी दोघंही अभ्यासात कमालची हुशार होते, पण तरीही ते फारसे कोणात मिसळत नव्हते. त्याच्या बायकोला आपलं घर चालवायला बालवाडी शिक्षकाचा पगार कमी पडू लागला म्हणून तिने शिक्षिकेचे काम सोडून घरकाम करायला सुरुवात केली. त्यातही ती आनंदित होती. त्याच्या बायकोकडे पाहून निदान मी तरी म्हणालोच, मला जर अशी बायको भेटली असती तर तिचे पाय धुवून मी पाणी पिले असते. अशा दारुड्या नवऱ्याला सोडून आपल्या मुलांना घेऊन ती कमायची, माहेरी निघून यायची असा आग्रहही तिच्या माहेरांच्या माणसांनी तिच्याकडे केला असता. तिने स्पष्ट नकार दिला. इतकं सारं सहन करूनही आत्महत्या करण्याचा विचारही तिच्या मनात कधी शिवला नाही. पण तिलाच बदलून तिचीच कमाई खाणाऱ्या या मनात त्रास देणाऱ्या मात्र हा विचार अनेकदा आला होता. स्त्रियांच्या शोषितपणाच्या आणि सहनशीलतेच्या मर्यादा कुठून ठरवू शकत नाही हे त्यामुळेच मी मान्य करतो. दारुड्या नवऱ्याला सोडून आपल्या दोन्ही मुलांचे व्यवस्थित पालनपोषण करत ती नक्कीच सुख समाधानी जगू शकली असती. किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या तरीही आपला संसार मोडून द्यायचा नाही यावर ती ठाम राहिली. तिचा नवरा कोणत्या मातीचा बनला होता तोच जाणे. या प्रश्नांचे उत्तर मला अजूनही सापडलं नाही. त्या माणसाचे हृदय पाषाणही नसावे, कारण कधी पाषाणला पाझर फुटतेच की. आपल्या शेजाऱ्या पाजोरांबरोबर संबंध पराकोटीचे बिघडल्यानंतर ती आपल्या नवऱ्याला दुसरीकडे म्हणजे मुंबई बाहेर राहायला घेऊन गेली. तिला वाटत होते थोड्या वेगळ्या वातावरणात गेल्यावर तो सुधरेल, पण तसं काही झालं नाही. तिथे गेल्यावरही तो पुन्हा एकदा दारूच्या नशेत आत्महत्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या सुदैवाने तोही वाचवला. मला तर वाटतं की त्याची बायको खरी प्रतिव्रता आहे. तिच्या प्रतिव्रतेमुळे ईश्वर त्याचे रक्षण करत असावा. त्याची बायको त्याच्यामुळे होणारा त्रास किती वर्षे सहन करत आली, पण नुकत्याच पदवीवर झालेल्या तिच्या 20-21 वर्षाच्या मुलीला मात्र हे सारं असह्य झालं. कारण सारं काही समजत उमजत असतानाही ती काही करू शकत नव्हती. म्हणून इसे कदाचित एक दिवस तिच्याही सहनशीलतेचा बांध फुटला आणि तिनेही विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्या आत्महत्येच्या प्रयत्नाला सर्वस्वी तो जबाबदार नव्हता, पण जी परिस्थिती जबाबदार होती ती निर्माण करायला सर्वच तोच जबाबदार होता. बचावली आता तर तो सुधरेल अशा आशेने मला वाटत होते, पण त्याच्या वागण्यात किंचितही सुधारणा झाली नव्हती. तेव्हा त्याच्या हृदयाची तुलना कशाशी करावी तेच मला कळत नाही. एकाच वेळी असंख्य माणसाने दुःखाला तो कारणीभूत ठरतो, पण स्वतः मात्र एखाद्या राजासारखं जीवन जगतोय. कदाचित हे त्याच्या गेल्या
जन्माचे पुण्य, ते पुण्य जेव्हा संपेल तेव्हा त्याच्या वाट्याला जी परिस्थिती येईल तिचा विचार कदाचित त्याने स्वप्नातही केला नसेल. माझ्या आयुष्यात मी असंख्य माणसे पाहिली, पण ह्या गृहस्थासारखा भावनाशून्य माणूस कधीही पाहिला नाही. जेव्हा पाहिल तेव्हा कदाचित त्याच्याबद्दल